नमस्कार मित्रांनो, प्युअर एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत एन जी ओ दर्पणमध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतात. मुळामध्ये एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन सोसायटीचं करण्याचा उद्देश निश्चित आपणास माहीत आहे. जर आपणास काही सोसायटीचे जे काही कामकाज आहे किंवा सोसायटीचे जे काही सामाजिक कार्य करायचे असतात, अशा वेळेस निधीची आवश्यकता असतो, डोनेशन पाहिजे असतं. त्यासाठी एन जी ओ दर्पणमध्ये सोसायटीचं रजिस्ट्रेशन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. मग ज्यावेळेस एन जी ओ दर्पणमध्ये सोसायटीचं रजिस्ट्रेशन करायचं असतं, त्यावेळेस कोणकोणते कागदपत्रे आपणास आवश्यक असतात. तर निश्चित त्यामध्ये त्या बाबतीत आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करू. सर्वप्रथम ज्या सोसायटीचं आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत, त्यासाठी आपल्याला त्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर त्या सोसायटीचं पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर त्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन करणार आहोत, त्या सोसायटीचा जे काही ऑफिस ॲड्रेस आहे, तो ऑफिस ॲड्रेस पाहिजे. त्यानंतर त्या सोसायटीचे जे 3 मेंबर्स आहेत, एकूण मेंबरपैकी 3 मेंबर्सचं आपणास आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचं ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर असा व्यक्ती जो त्या संस्थेचा मेंबर नाही, सभासद नाही, अशा व्यक्तीचं एक आधार कार्ड, थोडक्यात एक विटनेस म्हणू शकता, साक्षीदाराचं आधार कार्ड असणं आवश्यक असते. या सर्व कागदपत्र ज्यावेळेस आपल्याकडे उपलब्ध असतील, त्यानंतरच एन जी ओ दर्पणमध्ये त्या संबंधित सोसायटीचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. जर आपणास काही एन जी ओ दर्पणमध्ये सोसायटीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर काही अडथळे असले किंवा काही अडचणी आल्या, निश्चित मोबाईल नंबर आपला स्क्रीनवर दिसत आहे. आपण त्या ठिकाणी मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. त्याची फीस जी आहे ते ₹1000 फीस आहे आणि एन जी ओ दर्पणमध्ये सोसायटीचं रजिस्ट्रेशन आपणास निश्चित करून मिळेल. या व्यतिरिक्त आपणास जर सोसायटीच्या संदर्भात जर काही प्रश्न विचारायचे असतील, निश्चित आपण या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकतो. धन्यवाद.